श्री स्वामी समर्थ. अमावस्येचा दिवस हा आपण अशुभ जरी मानत असलो तरीसुद्धा अमावस्येच्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर 100% त्याचे फळ मिळत असते. अमावस्येचा दिवस हा स्नान करणे, दान करणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी या दिवशी काही उपाय करू शकतो. असाच एक उपाय म्हणजे या दिवशी प्रत्येक आईने किंवा घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आपल्या घरातील मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ज्यामुळे मुलांच्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत, अडचणी आहेत तर ती नष्ट होतील आणि मुलांची प्रगती होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी ही मंगळवारी सुरू होत आहे आणि बुधवारी ती संपत आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही बुधवारी असणार आहे. त्यामुळे मुलांवरून आपल्याला जी वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ही सुद्धा आपल्याला बुधवारीच टाकायची आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावे, आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी, संकटे, दुःखे नष्ट व्हावीत, त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष निर्माण होत असतो आणि मग याचा त्यांना त्रास होत असतो. आपली लहान मुले असतील तर ती किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात. मोठी मुले असतील तर त्यांना हवे तसे यश मिळत नाही. त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. आता आपल्याला ही वस्तू जी ओवाळून टाकायची आहे तर हा उपाय कोण कोण करू शकते? हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात. त्याचप्रमाणे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती हा उपाय करू शकते. आपलं एक मूल असेल तरी आपल्याला हा उपाय करता येतो. 2 मुले असतील तरीसुद्धा हा उपाय करता येतो. मुलगा असेल तरी आपण हा उपाय करू शकतो आणि जरी मुलगी असेल तरीसुद्धा हा उपाय करू शकतो. लहान मुलांपासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत, तसेच नोकरी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. प्रत्येकासाठी आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे त्यावेळेला प्रत्येक मुलाला आपल्याला सेपरेट बसवून, सेपरेट साहित्य घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. 2 मुले असतील तर 2 वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. असं अजिबात करायचं नाही की 2 मुले आपल्याला एकाच वेळेला बसवलीत आणि आपण एकाच साहित्याने दोघांवरून ओवाळून घेतलं. असं न करता प्रत्येकासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सेपरेट करायचा आहे. कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण हा उपाय करू शकतो, म्हणजे हा उपाय आपण जर केला तर मुलांच्या जीवनातील कोणत्या समस्या नष्ट होतात? बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत येत असतं आणि काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते. आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं परंतु मनामध्ये वाईट भावना असते. त्यामुळे नजरदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो. तसेच मुले जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातात तर त्यावेळेला सुद्धा कधीकधी त्यांना वाईट शक्तींचा त्रास होत असतो. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये शक्यतो हा उपाय करायचा आहे. काही कारणाने जर आपल्याला या वेळेत हा उपाय करणे शक्य झाले नाही तर रात्री झोपण्याअगोदर कधीही आपण हा उपाय करू शकतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. कधीकधी या समस्या शैक्षणिक असू शकतात, म्हणजे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नाहीत, त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही. बऱ्याच वेळेला मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांची स्मरणशक्ती कमजोर पडते, वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांना पेपरमध्ये लिहिता येत नाही. खूप अभ्यास केला तरीसुद्धा आपल्याला स्मरणशक्ती कमजोर असल्यामुळे पेपरमध्ये जेव्हा लिहिता येत नाही तर त्यावेळेला सुद्धा नजरदोष जो आहे तर तो असू शकतो. तसेच त्यांच्या जीवनामध्ये कधीकधी नोकरी संबंधी काही समस्या असू शकतात. आपली मुले जर नोकरी शोधत आहेत तर मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी करत आहेत परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नाही, त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा कधीकधी मूल सतत आजारी पडत आहे. लहान मुले असतील तर ती खूप किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात. आपली मुले व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात किंवा वाईट नाद मुलांना लागलेले असतात. तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारी संकटे, दुःखे नष्ट होतात. फक्त आपण जेव्हा उपाय करतो तर त्यावेळेला एकदाच उपाय केला आणि लगेच फरक पडला असं होत नाही, तर आपल्याला उपायामध्ये सातत्य जे आहे तर ते ठेवायचं आहे. प्रत्येक उपाय हा ठराविक तिथीला जर आपण केला तर त्याची आपल्याला निश्चितपणे फळ जे आहे तर ते मिळत असते.
आता हा उपाय करणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरातील देवांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे, तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर त्या मुलांना हातपाय स्वच्छ धुवायला सांगायचे आहेत आणि आपल्याला एका पाटावरती त्यांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे. चुकूनही दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला आपल्याला तोंड जे आहे तर ते करायचं नाही. पूर्व किंवा पश्चिम तर या दोन दिशेला तोंड येईल अशा प्रकारे बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारे वस्तू बघणार आहोत. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे आपण हा उपाय करू शकतो. आता पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल वाळलेल्या 5 मिरच्या अखंड देठासह घ्यायच्या. तुटलेल्या मिरच्या किंवा देठ नसलेल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत. 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडीशी 5 ते 7 दाणे मोहरी घ्यायची आहे आणि हे साहित्य आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला हे साहित्य मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे. किती वेळेला ओवाळावे तर 3 वेळेला किंवा 7 वेळेला आपल्याला ओवाळायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मीठ मिरचीने आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे आणि यानंतर हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे. आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अगोदर अग्नी प्रज्वलित करायचा आहे. चूल नसेल तर अगदी एखाद्या भांड्यामध्ये आपण कागद वगैरे सुद्धा पेटवू शकतो आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे. जेव्हा आपण हे साहित्य मुलांवरून ओवाळतो त्यावेळेला आपल्याला काहीही बोलायचं नाही आणि जेव्हा हे साहित्य आपण अग्नीमध्ये टाकतो त्यानंतरच मुलाला उठायला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसायला सांगून आपण हा उपाय करू शकतो. आता जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मीठ आणि मोहरी घ्यायची आहे. अशाच प्रकारे मुलावरून ओवाळून घ्यायचं आणि ते आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये, बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये आपल्याला ते फ्लश करायचं आहे. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता, इडापिडा जी आहे तर ती नष्ट होत असते. आता हे सुद्धा जर आपल्याला शक्य झाले नाही तर आपल्याला काय करायचं आहे, मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत. आपल्या मुलावरून ते 3 वेळेला किंवा 7 वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत आणि काहीही न बोलता घरापासून आपल्याला थोडंसं दूर जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ फेकताना कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा कोणाकडूनही ते ओलांडले जाणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहेत. कारण यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता कॅप्चर होते. आपण केलेल्या उपायाचा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे. आणि जेव्हा आपण हे तांदूळ बाहेर घेऊन जातो आणि टाकतो आणि परत घरी येतो त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरामध्ये जाताना मात्र आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय केला तरी आपल्याला त्याचे फळ मिळते.